सुंदर गजल या ठिकाणी आपण सादर केलाय. चाल सुद्धा सगळ्यांना माहिती आहे, पण 1 तास 15 मिनिटं तुम्ही गजराला घेतला. ही मुंबई आहे, नावीलाच नाही. पैशासाठी किती माणूस लाचार हो करू. पैसो योग लागलो का मग येळ काढीत जायचं. पण हो ही मुंबई आहे ना, आणि हे हॉलचं भाडं तुम्ही नाही देणार. 11 पर्यंत ना, आता वाजले किती. मग पुढे काय अभंग आणि गवळणी म्हणणार कोण. ह्याच्यातच तुम्ही वाट लावल्या भरण्याची. काय बरेच आहे बरोबर नाही. आणि आपण म्हणतो आम्ही कोकणी, काय करतो त्याच्यापेक्षा बाहेरचे बरे. नेमका चढवला 1000 रुपये घेतलास ते गेले घरात. उदय मोहंत साहेबांकडनं किती घेतले, त्यांच्याकडनं 1000 घेतला. उद्याची सोय झाली तुमची. अरे आपला कोकणी माणूस हेच करतो, एकामेकाचे पाय खेचतो. जरासा चढवला का कोणतरी पैसे पैसे काय पैसा करून काय जमणार आहे मला सांगा. काय करणार तुम्ही. जो पैसे घेऊन जाणारच का नाही ना. जाताना आता तो हॉटेलात खर्च करा, वर्ग्यांका चिकन बिकन घाला. खात्या पित्या घरचे आहेत ना ती. हे उपाशी वनवाशी बारीकच होत ना ते. हीच बॉडी बुवा खरोखर चांगली आहे. या असल्या बॉडीत कधी अटॅक येईल तुम्ही सांगलात ना. माझी इच्छा नाही मग अशी पटकन एक वाक्य बोलणार, तिची गॅरंटी नाही. बोलले ना, बोलले की नाही. असं नाही बुवा. इथं कुठे बोलायला पाहिजे ना, तिच्याला समजलं. तुम्हीच सांगलात मगाशी. जागा बघून बोला. काय युट्यूब चालतं ना, आणि तुम्ही वरती आणि त्यांना सांगता जाऊ दे युट्यूबला. काय युट्यूबला जाऊन दे. वाईट बोललास तर बोलला. अफजल खान मी नाही, माझं नाव काय चव्हाण. चव्हाणाचं नाव घेताना सुद्धा त्याच्यात खान येता बघा. येता मनात ते बघा चव्हाण. आणि पृथ्वीराज चव्हाणचे आम्ही वारस वंशज. आणि ते पृथ्वीराज चव्हाण, ते चव्हाण. आणि हे चव्हाण कळला. मुळात काहीतरी चुटपट्टी लावायची नाही. मी सुद्धा सांगा, मी कदम, मी चंद्रकांत कदम बुवांचा वंशज. मी सुद्धा सांगू शकतो ना. काय माझे ते आजोबा आहे, मी नातू आहे. माझ्या नाटक लागला. भाव उडवते एकच शब्द बोलले, बाकी काय वाईट बोललं. पण ते एका भाव या शब्दावर किती काय माणूस बोललो. बोलले की नाही. मी काय सांगलोय की मराठी भाषा म्हणजे बुवा बोलते, मराठी भाषा आपली वळवावी तशी वळते आणि पळवावी तशी पळते. मी फक्त काय बोललंय, मी रूपाची वापरते. आतली बॉडी हे पण सांगले पुढे. हे युट्यूबला हा व्हायचं बघा, पण तुम्ही त्या सगळं विश्लेषण करून सांगा. मी असं कधी बोलत नाही. बोलात गेलास ना, रूपा काय घालते सोप्या यार. तुम्ही जाऊन बघा. पण माझ्या तोंड सोड नका. ओरिजिनल गाणं काय तुमका माहित आहे. एवढा ऐका. ओरिजिनल गाणं वेगळं आहे. हा चाल माहिती तुम्हाला. ज्याच्यामुळे तुझी मानवर ज्याने सारांचं केलं वर, निळा हातात झेंडा धर. ठीक आहे, हे गाणं फेमस झालं पण खरी परिस्थिती आहे. पण दुसरं स्वर्गापेक्षा
हो आपलं कोकण अप्रतिम आहे, सुंदर आहे, पण आज कोकणची परिस्थिती बिकट आहे. आज कसले कसले प्रकल्प येतोय कोकणात सुद्धा. बरोबर ना, देवगड मध्ये आता तो काहीतरी अणुऊर्जा प्रकल्प खड्डे मारून सुरुवात केल्याने नगर ग्रामपंचायतीची नोटीस ना किंवा कायच ना डायरेक्ट तुम्ही सांगतास काय, मी सांगलंय की मी उभं राहू शकतोय रस्त्यात. तुमका माहित आहे पहिल्यांदा एक भाव होती म्हणजे म्हणतास की तू बसवाल्या दिसाच नाही मी, पण बुवा बसवाल्या दिसाचं काहीच विषय नाही. एका फक्त हात दिसला ना भरपूर आला, कारण तेव्हा होता हात दाखवा बस थांबवा. ह्या हातात किती ताकद आहे, शरीराचं काय घेऊन बसलो. आता फक्त हात दाखवा बस थांबवा. त्या शरीर का उपयोगाचा असा का शेवटी काय ना पैसो भय घेणार तुम्ही. 1 रुपयाचं नाणं हे चिटकवतली आम्ही काठीवर झोपलेले असणार, 2 बाजू 2 शेती रेडी ना, आणि आमका घेणार खालचे 69 केवळ 130 केलं हा खैन येतो ही परिस्थिती आहे बुवा. शेवटी 1 रुपयाचंच नाणं आहे. शेवटी किती संपत्ती कमवा आपल्याला सरकारी जमिनीतच जाऊचा लक्ष दिला. त्याच्यामुळे अति पैशाच्या मागे धावायचा नाही. ठीक आहे, तुमचं बक्षीस तुम्हाला मिळत होतं. या ठिकाणी आमचे गाववाले राजाराम सुतारबुवांचे मुलगे या ठिकाणी पक्वाद विशारद तर इकडे व बोलवतो. अप्रतिम आहे खरोखर, सुंदर पक्वाद अदन. आणि त्यांचे वडील म्हणजे काय त्याही पेक्षा बाप माणूस आहे. जास्त आमचं कधी भेटणं झालं नाही, कारण ते मुंबईला असतात. हो विशारद आहेत ते मला माहित आहे. म्हणजे जाऊ काहीतरी झुटपट्टी लावून धन्यवाद कार्यक्रमाला आल्याबद्दल. म्हणजे गावाल्याची इज्जत ठेवत असते. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते. हल्लीच्या औषधी काढल्याने हो आपल्या पोरग्यांका सांगतो की रडू नको बाळा मी पाण्याला जाते. पण आमच्या टायमिंगला औषध कधी सांगल्यानच नाही. आमच्या टायमिंगला आमची आजी सांगायची निज निज तान्या बाळा तुझी आय गेली भाळा तिने कुर्ले आणले 16. आजी सांगा. आताच्या दारी सांगता रडू नको बाळा मी पाण्याला जाते. आणि त्याच्यापेक्षा पुढचं जमानो आज तुम्ही 58 वर्ष झाली ना तुम्हाला पटना पुष्करलास तुम्हीच सांगला नाही विषय मी काढलोय. पण त्या बटनांचं तुम्ही नको त्या बटनावर गेलास बरोबर. बरोबर पाण्यात झोपलो तो मग वापस मोकळो. व गाणं कसं आहे बघा. कुछ पाकर खोना है कुछ खोकर पाना है जीने का मतलब तो आना और जाना है. आपण दर सुद्धा आहे आणि आपण मर सुद्धा.
या गाण्यासाठी टाळ्या वाजल्या. Original गाणं, original. हे हे कशी तुम्ही जरा चुका काहीतरी वेगळंच म्हटलं असतं. कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है, जीने का मतलब तो अनार जाना है, एक प्यार का नगमा है, वो जो की रवानी है, जिया कुछ भी नहीं, तेरी भी कहानी है, प्यार का नगमा है, जो की रवानी है, जिया कुछ भी नहीं, तेरी भी कहानी है. ओरिजिनल तर ओरिजिनल. या ठिकाणी विशाल राणे यांच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी वैजयंती जाधव हिच्या स्मरणार्थ भिवा जाधव यांच्याकडनं 150 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. आणि आमचे प्रणव धुरी यांच्यासाठी भिवा जाधव यांच्याकडनं हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. जास्त वेळ घेत नाही. छत्रपती शिवाजी महाराज बुवांनी सांगितलं सिंधुदुर्ग किल्ला, त्या किल्ल्यावर जे दगड आहेत ते माझ्या उंचीचे आहेत, माझ्यापेक्षा सुद्धा मोठे आहेत. पण तेव्हा किल्ल्यावर दगड न्यायचं काम माझंच होतं. तेव्हा माझा JCB होता. जाऊ दे युट्यूबला. आणि सिंधुदुर्ग किल्ला व जिथे पाण्यामध्ये उभा आहे ना ते बेट आहे. बेट कोणतं बेट माहितीये? बेट आहे, नाव माहितीये? त्याला कुर्ट बेट असं म्हणतात, कुर्टे बेट. त्या बेटावरती तो सिंधुदुर्ग किल्ला आहे. त्याचं एक विशिष्ट अशी गोष्ट आहे, जेव्हा ओहोटी येते ना तेव्हा त्या किल्ल्यापर्यंत चालत जाऊ शकता अशी पायवाट आहे. माहिती आहे तुम्हाला? गेलात कधी? किती वेळा? बरं तिथं विहिरी किती आहे? नाही, विहिरी किती आहे? आता तुम्ही रस्त्यावर उभे करत असणार मी तुमका किल्ल्यात घेऊन उभं करतो. तुझ्या अगोदर मी कधी गेलो एका नाळाला 2 फाटे तिथे बघितले. होय तर होय होय. माझे सासरवाडे जात माझं लगीन झालं तो माड मोडलो. होय तर त्याच्या आधीपासून एका माडात 2 अशी फांदी फुटलेली होती. आता तो नाही, आता मोडलो तू. आणि माझं लगीन झाल्यावर मोडलो. वाईट झालं. तेव्हा तुम्ही गेला मोडलेलं माड बघून गेलाच ना, तुम्ही जाऊन बघितलंय. अशी फाटे होती त्याला. असे संसाराचे 2 फाटे असतात, लक्षात ठेवा. एक घरवाली, एक बाहेरवाली. काय बुवा? बुवाने सांगितलं की आपलेच लोक डेंजर असतात. खरे बुवा, आपलेच लोक डेंजर असतात. आणि म्हणून आज तुमची ही परिस्थिती आहे. असं की नाही तुम्ही बोलात की भावाला कधी फसवेल सांगू शकत नाही. पण बुवा तुम्हाला एक सांगतो, कशी तुमच्या भावाने व्हिडिओ कॉल केले तो तुमका कधीच फसवणार नाही. एक वेळ तुम्ही फसवशाल. तुम्ही फोनच उचलीत ना. आई शपथ, मी किती वेळा फोन केले, उचलला शपथ घेऊन सांगा, माका एक पण मिस कॉल नाही. झोपले म्हणून फोन लागत नाही. काय सांगताय? परवा चालू असताना कधी पण लावा फोन. माझ्या नादातच लागत होत. शेरणी शिकारी
बडा सोसावे एक फूल वाहतो सखे एक फूल वाहतो धर माझा डुक्कर पळा गाणं बघा कसं धर माझा डुक्कर पळा गाणी सुद्धा अशी टायमिंग वर काढलेली मोरे बाबा यांच्याकडनं 100 रुपये, त्याचप्रमाणे विजयजी मापनकर यांच्याकडनं 200 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे रुपेश चव्हाण यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानते. विश्वराणे साहेब नमस्कार. काही लांब काही राहुला दिसला कोकणा पुण्यभूमीवर या ठिकाणी स्वप्नील गोसाई व उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गोपाळ नालम तेंकत देवा गोपाळ नालम पकवा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमी
दया घना उद्धराया आला तू भक्त जना गौरी पुत्र देवा तू दया घना त्याच्यासाठी फक्त आणि फक्त समीर कदम मोठे कोण नाही पण बाकी भाव कोणाचे उडूचे एक शब्द बोलले कळ काढले डेरिंग लागताना रस्त्यावर उभे राहला म्हणजे झालं ना रस्त्यावर कोण उभं राहता आपण ज्युपिटर चालवतो उभे राहायचा विषयच नाही स्टँडवरच गाडी लावायची त्याच्यावरच बसायचं रुपेश चव्हाण यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमालचं पारितोषिक आहे. मच गया शोर सारी नगरी रे सारी नगरी रे आया रे रजता Yeah.
तुला रामाचं वरदान निरंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला कायदा भीमाचा आणि फोटो गांधीचा कायदा भीमाचा फोटो गांधीचा शोभून दिसतोय का नोटावर शोभून दिसतोय का नोटावर किती गजरेला सुरुवात करूया ये खरे बेदर्दी बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है फक्त काय करा प्रदीप सावंत बुवा तुमचा तंदुरुस्तीचा जो नुसका काय असेल आई शपथ म्हणजे क्या बात बस झालं आणि काय भाई आमचा माझा ऐका त्यांचं अजिबात ऐका और इस दिल में क्या रखा है तेरा ही
सोनं आहे. आता नवीन नवीन गाणी येतात पण ते काय नाही. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. परत बोल ते परत बोल. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात